नमस्कार मित्रांनो, मी निशांत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. जसे की तुम्हाला माहितीच आहे, माझे काही सबस्क्रायबर्स हे नॉन महाराष्ट्र आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा की हाय गाईज, दिस इज निशांत अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपण निघालो आहे नगरसोल या गावी. आता हे गाव आहे माझा मित्र अनिकेत याचं, आणि आपण तिकडे का चाललो आहे हेच मी आज तुम्हाला सांगतो आहे. तर आज आहे त्याच्या मुलाचा जाऊचा कार्यक्रम, तर त्यानिमित्ताने तिने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण त्याच्या गावी आज चाललेलो आहे. बाकी गोष्टी तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोटे हॉटेल. ॲक्च्युली तो किती वर्षापासून मला बोलतोय माझ्या गावच्या जत्रेला ये. त्याचं आमंत्रण मला यावर्षीचंही दिलेलं आहे. तो दरवर्षी देतो, जवळपास 3-4 वर्ष झाले तो आमंत्रण देतो त्याच्या गावच्या जत्रेचं. तर यावर्षीही तो बोललेला आहे मला की तू येच. आणि असं नाही की तू जत्रेला ये आणि पाहून जा. मुक्कामाला आहे तो, आदल्या दिवशी मुक्कामाला आहे, तू जत्रा एन्जॉय कर, दिवसभर इथं थांब, दुसऱ्या दिवशी तू जाय. एवढाच आग्रह आहे. आणि असले आग्रह कारण की तिने मला त्या जत्रेचे मागच्या 1-2 वर्षापूर्वीची जत्रेचे फोटो दाखवले होते. तर अप्रतिम जत्रा असते तिच्या गावची. एक 80-90 किलोमीटर आहे नाशिकपासून. साधारण 1.5 तास तरी अंतर आहे. काही दिंडी निघाल्या आहेत सगळ्या सगळ्या आज. कसली सांगता येणार नाही.
वातावरण एकदम अप्रतिम आहे. सकाळी सकाळी त्यांची मिसळची लगबग, वडापाव, भजी, सकाळचं मार्केट, देव बाजार अप्रतिम. गुडी शेव माझा फेवरेट आयटम. कदाचित इथला आठवडा बाजार असेल बुधवारचा. सगळीकडे ते स्टॉप लागलेले स्टॉल. भेळबत्ता सेंटर किती आहे इथे. मतोबा महाराज यात्रोत्सवाच्या यात्रा आहे इथली. ह्या गावची यात्रा असेल. ग्रामपंचायत नैताळे रामपूर. ओके, आपण होतो ग्रामपंचायत नैताळे रामपूर येथे. हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. त्या गावचा आज यात्रोत्सव आहे. जत्राच म्हणू शकता तुम्ही एक प्रकारची. जसं मी तुम्हाला बोललो की अनिकेतच्या गावची एक जत्रा असते, त्याच्यासाठी तो आपल्याला खूप वर्षापासून इन्व्हाइट करतो आहे. तर तसे नैताळे रामपूर गावची जत्रा असेल म्हणजे आहेच. त्यासाठीच ते एवढे स्टॉल लागले होते. गोडी शेव, बालुशाही, भेळबत्ता, शेव, पापडी आणि या ज्या वस्तू आहे ना, या आपल्याला गावेच चांगल्या मिळतात. ती जी चव असते त्यांच्या बनवण्यामध्ये, सर्व करण्यामध्ये जे प्रेम असतं ते गावीच तुम्हाला जास्त अनुभवायला भेटतं. अनिकेत, गावचा रस्ता खूप छान आहे यार तुझा. खूप आधी यायला पाहिजे होतं मी. अजून किती वेळ. आणि आपण असा टाइम नाही लावला ऍक्च्युली. आपण जरा आजूबाजूची गावं पण एक्सप्लोर करतो आहे, ते पण बघतो आहे. त्याच्यामुळे आपण जरा स्पीड लिमिट पण ठेवलेलं आहे. आणि अशी ही गाई करून काय फायदा नाही. भरपूर पाणी आहे रे. अरे पावसाळ्यात इथपर्यंत आलोच पाणी. हा का, भारी ना पण सिनरी आहे. आणि पप्पांनी पाहिजे एवढं पाणी नाही ओढ ना पाणी. ओढ ना सर ठीक घे ना घे ना. दुसरा काढू का व्हिडिओ का चालू राहू दे. बादलीत पाणी का टाकून दे खाली बाहेर. स्टॉप कर. माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम पाणी पिलं. वड एवढं कधी केलं नाही. निघालं ते. घे. हा घे आता जाऊ दे. कशी घेऊ वाक पुढं. पुढं वाकू. घे ती बादलीला हातात घेऊ. हा आता इकडून डाव्या हातातून दोरी लूज सोडायची. हा का. हा मग कशी घ्यायची बाहेर. आपल्या लाईफचा फर्स्ट विहिरीतून पाणी काढल्याच. कुठे आपला. अच्छा हा गाव का. आणि अच्छा या गावापासून. आणि एक तुकडा त्या तिथे त्या मंदिरासमोर तिकडे. अच्छा ते मंदिर का. ते गोपाळ आहेत माहिती ना. नाही हे मस्त आहे ना. पण गरजच नाही. तुम्ही गहूच लावता का. तू पण कांदे लावले का. कांदे, गहू, कापूस. हा का. ते झाड प्लॉटच्या आधी हा पण ऑप्शन होता ना.
अनिकेतच्या मळ्यात फिरतो आहे आपण. अतिशय सुंदर असा मळा आहे अनिकेतचा. गावची विहीर, इकडे गावचं घर, लिंबाचं झाड. अरे सही ना. किती लिंब आहे तुम्हाला दिसतंय का माहित नाही मला, पण झाडाला लिंबू बघू शकता तुम्ही. नारळ पाहिजे का व्हिडिओ हे करतो लॉक तयार करतो. हा, पपईचं झाड. जवळपास 4 ते 5 वर्ष आमचं डिस्कशन चालू होतं की ये गावी ये गावी. मी फर्स्ट टाइम आलो गुलाब आहे. मग तू सेकंड टाइम आला का? थर्ड टाइम आला का? हे जास्वंदी आहे. हा, हे जास्वंदी नाही, गुलाब. हे गुलाब. हे याला हे होतं आमच्याकडं. कोणतं झाड आहे? कोकणात अबोली ना, अबोलीचं. नारळ पण खूप भारी, खूप गोड आहे पाणी. अनिकेतच्या गावचं घर, ही जेवायची चाललेली तयारी. अनिकेतचे सासरे. जेवणाची तयारी चालू आहे मस्तपैकी. जास्वंदी बघू शकता तुम्ही, खूपच छान आहे. खूप शांत वातावरण आहे अनेच्या गावात, मस्तपैकी एकदम. शेती, पक्ष्यांचा किलबिलाट. गावचं वातावरणच वेगळं. फायनली आलो अनिकेतच्या मळ्यात. चालू आजची तयारी त्याची. कारणाचं जेवण आहे, बघू शकता. तयारी चालू इकडे जोरात. का म्हणता निघत फायनली आपलं काम घेऊन बरं शाकाहारी माणूस मटण पाहतो. गळत नाही आणि घे गळत नाही रे. असं केलं का म्हणजे असं गाळ नाही होत त्याचा गाळ. काय रे कसं अरे
आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त खात नाही एवढंच वाईट आहे. माळकरी माणसं ये इकडे. आजचा कार्यक्रम जो अनिकेतच्या घरी होता तो झालेला आहे. अतिशय छानपणे तो कार्यक्रम आज पार पडला. मस्त कार्यक्रम झाला. कारणाचं जेवण मी पहिल्यांदा जेवलो. उत्कृष्ट चव होत्या, अप्रतिम. बनवलंही छान होतं. जास्त तडका नव्हता, स्पायसी नव्हता, सर्व प्रमाणात होतं. निघालो परतीच्या प्रवासाला. आपल्याला शाळेचे दिवस कोणी किती सांगा, ते शाळा सुटल्यानंतरच कळतात ते किती सुखाचे दिवस असतात.